नमस्कार, मी श्यामली. आपण पाहतात OTT न्यूज. दररोज एक गोष्ट या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आजची गोष्ट. गोष्ट आहे रुपयाची. रुपयाची किंमत घसरणे याचा सामान्य माणसाच्या जीवनमानावर काही परिणाम पडतो का, हे आपण जाणून घेणार आहोत. भारताचा रुपया आणि डॉलर यांचे नाते हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे प्रतिबिंब मानले जाते. विविध वर्षातील डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दर्शवतो. 1947 मध्ये $1 सुमारे 4 रुपये होते, तर आज 2025 ला तो 90 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. हा आकडा अर्थव्यवस्थेतील दीर्घकालीन बदल, जागतिक घडामोडी आणि भारताच्या आर्थिक प्रवासाचे वास्तव्य दर्शवतो. अशा प्रकारचे दर रिझर्व्ह बँक, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि बँक बाजारात उपलब्ध असलेल्या अधिकृत माहितीनुसार बदलत गेलेले आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला म्हणजे भारताला आयात अधिक महाग होते. कच्चे तेल, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल याचे दर वाढतात. याचा थेट परिणाम महागाईवर होतो. पेट्रोल, डिझेल महागल्याने वाहतूक खर्च वाढतो आणि शेवटी सामान्य माणसाच्या दैनंदिन खर्चावर परिणाम होतो. उद्योगांना उत्पादन खर्च जास्त येतो, त्यामुळे वस्तूच्या किमती वाढतात. मात्र दुसरीकडे रुपया कमजोर झाल्याने निर्यातीला काही प्रमाणात फायदा होतो. भारतातील वस्तू परदेशात स्वस्त पडतात, त्यामुळे निर्यात वाढू शकते. IT, वस्त्रोद्योग, औषध निर्मिती यासारख्या क्षेत्रांना याचा फायदा होण्याची शक्यता असते. पण आयात जास्त आणि निर्यात कमी असेल तर व्यापार तूट वाढते आणि अर्थव्यवस्थेवर ताण येतो. रुपयाची किंमत घसरण्यामागे अनेक कारणे असतात. जागतिक बाजारात डॉलर मजबूत होणे, अमेरिकेतील व्याजदर वाढ, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी भारतातून पैसा काढून घेणं, कच्च्या तेलाच्या किमती वाढणं, व्यापार तूट वाढणे आणि देशांतर्गत महागाई हे मुख्य घटक मानले जातात. याशिवाय जागतिक युद्ध सदृश्य परिस्थिती, मंदीचे संकेत, राजकीय अस्थिरता यांचाही परिणाम चलनाच्या किमतीवर होतो. थोडक्यात काय तर रुपया घसरला की त्याचा थेट परिणाम महागाई, आयात खर्च, उद्योग, सामान्य नागरिकांचा खिसा आणि देशाच्या एकूण आर्थिक आरोग्यावर होतो. त्यामुळे रुपयाची स्थिती मजबूत ठेवणं हे कोणत्याही देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. यावरून असे दिसते की भारतात गरिबी आणि महागाई झपाट्याने वाढत आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या OTP न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.